शिक्षक भरती घोटाळा व्याप हा तर अधिक वाढणार आहे असं वक्तव्य केलेलं आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा मोठा दावा केलाय। नागपुरात 1058 बोगस शिक्षक आहेत असा दावा अनिल देशमुख यांच्याकडून करण्यात आलाय। 30 लाख रुपये घेऊन नियुक्त्या केल्या गेल्याचा दावाही त्यांनी केलाय। शिक्षक भरतीत हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केलेला आहे आणि याचा व्याप जो आहे तो याहून अधिक आहे असं देखील वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलंय। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की व्यापम जो घोटाळा झाला होता त्याच्यापेक्षा सुद्धा हा घोटाळा अतिशय मोठा आहे। याची व्याप्ती फक्त नागपूर जिल्ह्यातच नाही पण संपूर्ण महाराष्ट्रात आहे अशी सुद्धा माहिती येत आहे। पण नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं बोगस कागदपत्र तयार करून अनेक शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्यात। नियुक्ती त्यांच्या जुन्या तारखेमध्ये नियुक्त्या करण्यात आल्यात। एका शिक्षकाकडनं असं कळतं की 30-40 लाख रुपये या बोगस भरतीचे घेतलेत। त्याचबरोबर ज्या पूर्वीच्या तारखेमध्ये नियुक्त्या केल्या होत्या त्याचे अरियर सुद्धा 20-25 लाख रुपये या सर्वांनी वाटून घेतलेत। अशा पद्धतीनं एका शिक्षकाच्या मागे अंदाजे 60 ते 70 लाखाचा हा घोटाळा आहे। आणि आतापर्यंत जी आकडेवारी नागपूर जिल्ह्यामध्ये आली आहे 1058 शिक्षकांची ही बोगस भरती झाली अशा पद्धतीची माहिती पुढे आलेली आहे।